भोईर सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये मनीष पाटील होते मॅन ऑफ द मॅच. मनीष पाटील खूप चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून झालेला आहे. बॅटिंग करणारी टीम तुमचा अजूनही एक्स्ट्रा प्लेयर नाहीये, लक्षात घ्या, कठोर नियम आहेत. चला प्रज्वल मॅचला सुरू करा. स्ट्राइक एंडला वीरा आणि नॉन स्ट्राइक एंडला सिद्धेश. बॉलिंग करण्यासाठी ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी बॉलर आहे करण आलाय. या करणनेही धुमाकूळ घातलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॉक्स क्रिकेटमध्ये भरपूर चांगला खेळ ज्या खेळाडूच्या माध्यमातून झालाय. करण सोडा आलाय बॉलिंग करण्यासाठी. पहिला बॉल. ओपनच्या क्रिकेटच्या स्पर्धा भरपूर कव्हर केल्यात. वाईकट्टाची स्पर्धा अक्षरशः गाजवली या खेळाडूने शुभम लोखंडेच्या बरोबर. अनेक मोठमोठ्या स्पर्धा बॉक्स क्रिकेट हे सातत्याने खेळत असतात. खुल्या गटातली हा खुल्या गटाचा गट आपण इथे अनुभवत आहे. ओपन फॉर्मॅटने क्रीडा स्पर्धा साकार होते. बॉल तयार. चांगला बॉल हलक्या हाताने ढकललाय. ओ माय गॉड, फलंदाज बाद. पहिला धक्का बसलाय. पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद. शून्यावरती माघारी. कोण आला? तर योगेश आलाय बॉलिंग बॅटिंग करण्यासाठी. तिसऱ्या क्रमांकावरती इन आइट नंबर 3 मध्ये योगेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. करण यांची अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहू शकाल. आपण पाहताय करण मैदानाच्या आतमध्ये सफलता प्राप्त करून दिलेली आहे. योगेश मैदानाच्या आतमध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. आज खुला गटातला हा सामना आपण इथे अनुभवत आहे. चेंबूर विरुद्ध हा शिरवणे हे बॅटल आपण पाहू शकाल. अंबा सिग्नल व्हाईट बॉल. पंच प्रज्वल सरांचा सिग्नल येतोय की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या बरोबर धावफलक पुढे चाललाय. चांगला बॉल यावेळेला नो बॉल. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी पाहायला मिळते. करण यांच्यावरती दंडित केला गेलाय. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आपण इथे पाहत आहे. एक्स्ट्रा वारंवार खर्च करत असताना इथे पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या बरोबर धावफलक इथे देखील पुढे चाललाय. 3 धाबा धावफलकावरती असताना पाहायला मिळत आहे. ओव्हर नंबर पहिलं मार्गस्थ असताना 3 धाबा. हा चांगला बॉल आहे. यावेळेला पडल्यानंतर आणखीन एक विकेट. स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. गोलंदाजी कमालीची होते. ज्या पद्धतीने बॉल रिलीज केला गेलाय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. योग्य टप्प्याचा वापर या मुवमेंटला होतोय. तर मनोज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. 2 विकेटचं नुकसान झालंय. काही गोलंदाजी केली. मनोज आलाय बॅटिंग करण्यासाठी. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून तुम्हाला बाहेर काढावं लागेल. आणखीन एक हलक्या हाताने ढकलायचा प्रयत्न. रन मिळत नाही आहे. डॉट बॉलची सांगता होते. काय गोलंदाजी केली. कमालीची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. आपल्या बोटाच्या जादूवरती अगदी बॉल फिरवला गेलाय.
आणखीन एक यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटचं क्षेत्र निवडलं गेलाय, चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. ठोक डीजे. हा बॉल आपण पाहू शकाल लेग स्टिक सोडलाय. वाईट +1 म्हणजेच 2 धाबा ऍड होताना दिसतंय. त्याचबरोबर शिरवणे गावाचे एक लेजंड क्रिकेटर आदरणीय तानाजी काका भोईर यांचे इथे आगमन होतंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. आदरणीय तानाजी काका आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. बॉल तयार. हा चांगला बॉल, यावेळेला चांगला बॉल आहे. रन मिळत नाही आहे. टप्पा चांगला यावेळेला पडलाय. रन मिळणार नाही आहे. डॉट बॉलची ती सांगता होती. 9 धाबा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 9 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहू शकाल. इथे फाईन लेगला उडवलाय. सिंगल मिळते. सिंगलने ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धाबा धावफलकावरती आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 10 धाबा धावफलकावरती आहे. थँक्यू डीसी. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय भरतजी पांचाल साहेब इथे उपस्थित आहे. तर मी पिंटू दादा पाटील आपणास विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा. आदरणीय सन्माननीय भरतदादा पांचाल इथे उपस्थित आहे. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण इथे करावा. तर बॉलिंग करण्यासाठी सुशांत आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आणखीन एक तेजतरार गोलंदाज बॉलिंग करण्यासाठी आलाय. सुशांत आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. 10 धाबा धावफलकावरती आहे. खुल्या गटाच्या स्पर्धा या खेळाडू सातत्याने खेळत असतात. मुंबईचं क्रिकेट अक्षरशः गाजवलं या टीमने. 10 धाबा. सुशांतचा चांगला बॉल. यावेळेला थ्रू द कव्हर खेळायचा प्रयत्न. फिल्डर येणार, बॉल पकडेल, फेकेल तोपर्यंत मी ते सिंगल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते. 11 धाबा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती आहे. 11 धाबा सध्या आपण इथे पाहू शकाल. चांगला बॉल यार. या प्ले ऑन द बॉल पडल्यानंतर बॉल अगदी भिंगरी टाईप वळालाय. भन्नाट वेग आपल्याला धारण केलाय. रन मिळत नाही आहे. डॉट बॉलची सांगता होते. चांगला बॉल ज्या पद्धतीने हा बॉल रिलीज झालाय. इथे लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल. हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 12 धाबा धावफलकावरती इथे आहे. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. चांगला बॉल यावेळेला ग्लान्स केलाय. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू डीसी. फटका पहा तेवढ्याच ताकदीचा आलाय. ज्या पद्धतीने हा फटका डिगआउट केलाय. ऍक्शन रिप्ले सूरज व टेक्निकल टीम. ज्या पद्धतीने हा फटका डिगआउट केलाय. वा. आणखीन एक यावेळेला लेग स्टिक सोडलाय. व्हाईट +1 म्हणजेच बाय 1 गेट 1 फ्री. या 2 धाबा ऍड होताना दिसते. 2 धाबाच्या बरोबर धावफलक पुढे चाललाय. माझ्या बरोबर आज केतू आणि जॅक म्हात्रे. आज दोघांनाही आपण इथे पाहताय. स्कोर झालाय धावफलकावरती. धाबा आहे 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धाबा इथे धावफलकावरती आहे. 18 झाले. शुभम ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 18 धाबा शुभम लोखंडे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. मुंबईचा एक बेताद बादशाह म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. बॉक्स क्रिकेट
कमी कालखंडामध्ये भरपूर मोठं गाजवलं या खेळाडूने आणि इन ऍक्शन मध्ये आपण त्यालाच पाहणार आहोत. आज वाईकट्टाची स्पर्धा त्या खेळाडूने कमी वयामध्ये गाजवली. टाप करण्याचा प्रयत्न शुभम अगदी वेगाने आलाय. एक रन मिळते, एका धावेने वाढते, धावफलक पोहोचलाय. 20 धावा धावफलकावरती आहे. 20 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही शेवटचा बॉल. बॉल तयार. टीमची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती ते आहे. अजूनही 2 बॉल आहे, माफ करा. 20 रन्स. ओ इथे सॉफ्ट अँड बॉल ढकललाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एक रन मिळते, एका धावेने वाढते, धावफलक पोहोचलाय. 21च्या घरामध्ये 21 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती ते आहे. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते, सिंगलने ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 22. जाऊया मनाला तल्लीन करतं संगीत. डीजे टोक डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ ते संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहे 22. घनश्याम आलाय. घनश्याम शिंदे आणखीन एक चेंबूरचा परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. घनश्याम आलाय. गेले कित्येक वर्ष बॉक्स क्रिकेट भरपूर गाजवलं या खेळाडूने. बॉलिंग करण्यासाठी आलाय. घनश्यामचा पहिला बॉल ऑफ स्टिक सोडलाय. प्रज्वल वाघमारे सरांचा सिग्नल येतोय की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या वाढते. चांगला बॉल आहे. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल इथे मिळते, सिंगलने वाढते, धावफलक पोहोचला आहे. 24 या आकड्यावरती 24 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती ती आहे. घनश्याम यांना पाहत आहे. बॉलिंग करण्यासाठी आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. बॉल तयार. आणखीन एक चांगला बॉल. यावेळेला बॅकफुटवर जाऊन पंच करायचा प्रयत्न. मी ते सिंगल, सिंगलने वाढते, धावफलक पोहोचेल. 25. एक बलाढ्यवान मुकाबला पाहायला मिळत आहे. दोन्ही टीमने एकामेकांचा सराव भरपूर राहिलाय. एकामेकांबरोबर भरपूर वेळा भिडलेले आहेत ते दोन्ही टीम. आणि सध्या 30 बाटल या नवी मुंबईतील आपल्या शिरवणे गावाच्या मानाच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक यावेळेला खोलात टाकलाय घनश्याम यांनी. चांगला बॉल. एकच रन इथे मिळते, एका धावेने वाढते, धावफलक पोहोचेल. 26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती इथे पाहत आहे. चांगला बॉल आहे. यावेळेला आणखीन एक दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चौकार मारण्याचा प्रयत्न करत आहात परंतु क्षेत्ररक्षक पहा कमालीचा झालाय. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 27 ऑन दी बोर्ड. सत्तावीस धावा धावफलकावरती आहे. घनश्याम पुन्हा एकदा तयार बॉलिंग करण्यासाठी. टीमची धावसंख्या 27. इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न. 1 रन वेगाने पूर्ण होते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती आहे. 28 धावा. शेवटचा बॉल 28 झालेले आहे. धावफलकावरती धावा इथे पाहू शकाल. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. या 3ऱ्या ओव्हरमध्ये 28 झालेले आहेत. बॉल तयार. घनश्याम पुन्हा एकदा. चांगला बॉल आहे. यावेळेला पॉकेट पॉइंटचं क्षेत्र. खराब फिल्डिंग. ओ माय गॉड, खराब फिल्डिंग. चेंडू सीमारेषा पार. चौकार. या डीजे.
थँक्यू. बॉलर बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये निरंजन आलाय. ओव्हर नंबर 4 32 धावा धावफलकावरती आहे. भैरवीचं षटक स्लॉग ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी हा गोलंदाज आलाय. 32 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 4 इथे मार्गस्थ आहे. बॉलिंग करण्यासाठी निरंजन आलाय. आणखीन एक तेज तरार गोलंदाज. शेवटचा बॉल आहे. आणखीन एक चेंबूरचा हा खेळाडू निरंजन आलाय. तर निरंजन आलाय बॉलिंग करण्यासाठी. ओव्हर नंबर 4 मध्ये 32 धावा धावफलकावरती आहे. निरंजनांचा पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. वा व्हॉट अ सुपर्ब ड्राईव्ह यार. बॉल थ्रू द कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा ठोकलाय चौकार. सिद्धेशच्या बॅटमधून हा धमाका आलाय. सिद्धेशांची चांगली ड्राईव्ह पाहायला मिळते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा मिळत आहे 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना दिसत आहे. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक या ठिकाणी लागवला गेलाय. 32 बरोबर 4 धाबा झाल्या 36 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 4 इथे मार्गस्थ आहे. बॉल तयार. आणखीन एक यावेळेला चांगला बॉल शरीरावरती स्पर्श झालाय. एकच रन इथे मिळते. तर आदरणीय सन्माननीय रोशनजी पाटील आणि अभिजित दादा आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे पाहू शकाल. हा भव्य दिव्य सोहळा आपण इथे अनुभवताय. निरंजन यांची बॉलिंग करण्याची शैली पहा. आणखीन एक यावेळेला भन्नाट वेगाने आला होता. घनश्याम यांची फिल्डिंग चांगली होती. सिंगल मिळते. सिंगलने पुढे जाते. धावफलकावरती धावा 38 ऑन दी बोर्ड. धावफलकावरती धावा आहे. भैरवीचे षटक सध्या मैदानामध्ये सुरू आहे. ओव्हर नंबर 4 इथे मार्गस्थ आहे. 38 धावा धावफलकावरती. चांगला बॉल यावेळेला व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल. प्रज्वल पुन्हा एकदा हात केले समांतर. बॉल आहे अवांतर. व्हाईट बॉलची सांगता होते. इथे पुन्हा एकदा ग्लान्स करायचा प्रयत्न. इथे सिंगल मिळते एका धाबेच्या बरोबर. टीमची धावसंख्या पुन्हा एकदा 40 धाबा धावफलकावरती आहे. 40 रन्स स्कोर कार्ड वरती आपण धाबा इथे पाहताय. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती आपण इथे पाहू शकाल. ओव्हर क्रमांक 4 इथे मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धाबा इथे पाहू शकाल. 40 धाबा. धाबा धावफलकावरती. बॉल तयार. निरंजन पुन्हा एकदा. चांगला बॉल यावेळेला रफ्तार अगदी तेज तरार वेग भन्नाट प्रचंड वेग धारण केलाय आणि फलंदाज रिव्ह्यू ची मागणी होती. DRS रन आउट आहे की नाही. ऑनफिल्ड अंपायर सूर्या सर या कॅन्सल केलंय गाईस. तर आदरणीय सन्माननीय रोशनजी पाटील आणि अभिजित दादा यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहताय आपण अनुभवताय स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. आजची शेवटची रजनी आलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे. तर पहिला डाव इथे संपलाय. धाबा धावफलकावरती आहे 42 आणि 43 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये आहे.
चला आपण मंचावरती उपस्थित आहेत ज्याने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आपलं योगदान कित्येक वर्ष दिलंय आणि या गावात जर विचार केला तर आवर्जून तानाजी भोईर काकांचं नाव आम्ही अगोदरच घेणार आणि त्यांचं आपण योगदान क्रिकेटबद्दलचं कित्येक वर्ष बघितलंय आणि त्यांचा सत्कार आणि सन्मान ह्या मंचावरती केला जाईल. द लेजंड तानाजी काका यांचा सत्कार करत असताना बघायला मिळतील आपल्याला. बबनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान केला जाईल. तानाजी काका यांचा सत्कार मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेची भेट, एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. तानाजी काका हे जुनं नाव आहे क्रिकेट टेनिस क्रिकेटचं. जेव्हा जेव्हा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती चर्चा होईल तेव्हा ह्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जाईल. चला ओव्हर टू द कॉम बॉक्स. यस राहुल. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बॉलिंग करण्यासाठी आदित्य आलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आपण पाहत आहे ज्या खेळाडूची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती, शुभम लोखंडे, मुंबईचा वंडर बॉय म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून ज्याला सध्याच्या घडीला संबोधलं जातं. शुभम आणि अरुण सलामीची जोडी बॉलिंग करण्यासाठी. बॉलर आलाय आदित्य. पहिला बॉल शुभम लोखंडे यांना आपण पाहत आहे. स्ट्राईक इनला आदित्य आपण पाहत आहे. बॉलिंग करण्यासाठी आलाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल इथे पाहू शकाल. क्षेत्ररक्षण. ओ माय गॉड, डेंजर एंडला धोक्याची घंटा होती. कदाचित डेंजर एंडला फिल्डिंग एफर्टची दाद द्यावी लागेल. वा, एफर्ट्स तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळालाय. 43 रनचं लक्ष या मॅच मध्ये आहे. त्रेचाळीस धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये सोपवला गेला आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आलेली आहे. या मॅच मध्ये आपण पाहू शकाल पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धामध्ये पहिला बॉल सिंगल आली आहे. आदित्य यांना पाहत आहे बॉलिंग करण्यासाठी. चला थोडं फास्ट खेळा आदित्य. बॉलिंग करण्यासाठी आपण पाहू शकाल पहिल्या बॉलवर सिंगल आलेली आहे शुभम लोखंडे यांच्या बॅटमधून. हा नो बॉल आहे. अंपायर सिग्नल नो बॉल येतोय. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना दिसत आहेत. टीमची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहे. सध्या पहिलं षटक मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती आपण इथे पाहू शकाल. आणखीन एक इथे पाहू शकाल. आणखीन एक लेग स्टिक मधला सोडलाय की काय? यस, लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल वाईट +1. 2 धाबा ऍड होताना दिसत आहे. 2 धाबाच्या बरोबर धावफलक पोहोचेल. 4च्या घरामध्ये 4 धाबा धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहे. चार धाबा धावफलकावरती आहे. पहिल्या बॉलमध्ये 4 धाबा आलेल्या आहेत. 43 धावाचा पहाटला करायचा आहे. स्ट्राईक इनला शुभम लोखंडे आहे. ज्या खेळाडूची चर्चा होते इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहे. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न. हलक्या हाताने बॉल ढकललाय. सिंगल भीती. सिंगलने वाढते. टीमची धावसंख्या 5 धाबा धावफलकावरती आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये धावफलकावरती धाबा इथे पाहताय 5 झालेले आहेत. 43 रनचं टार्गेट या मॅच मध्ये आहे आणि टीमची धावसंख्या 5 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहू शकाल. चांगला बॉल यावेळेला ग्लान्स केला आहे. वा, थ्रू द कव्हर. परंतु एफर्ट्स पहा ताकदीचे यार. व्हॉट अ सुपर डुपर परफॉर्मन्स. राज यांचे एफर्ट्स पहा कमालीचे राहिलेले आहेत. कदाचित हा 95% चौकार होता की काय, परंतु ज्या पद्धतीने हा बॉल अडवलाय, ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या कॅमेरामॅनने कशा रीतीने डिग आउट केलाय, अप्रतिम.
आपण पहा ऍक्शन रिप्ले सुपर टेनिस क्रिकेट ज्या पद्धतीने हा फटका डिगआउट केलाय. बॉल तयार, बॉलिंग करण्यासाठी पुन्हा एकदा 6 धावा धावफलकावरती आहे. आउट. यस, अतिघाई संकटामध्ये नाही, विकेटचं बटन, पहिला धक्का बसलाय. रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. ठोक डीजे. थँक्यू डीजे. प्रज्वल, हा बॉल आहे ना ओव्हर पिच बॉल, ज्या पद्धतीने हा बॉल रिलीज केलाय, वा कमालीचा बॉल यार. ओव्हर पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न, गोलंदाजी तेवढ्याच ताकदीची पाहायला मिळते. करण आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. टीमची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर पहिलं मार्गस्थ असताना आपण इथे पाहू शकाल. 6 धावा धावफलकावरती इथे बाद आहे. बॉल तयार, आदित्य पुन्हा एकदा. इथे पुन्हा एकदा सिंगल मिळते. अफलातून खेळ क्रिकेटच्या अगदी या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सात धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. करण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. टीमची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न, सिंगल मिळते. सिंगलने ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. ओव्हरची होती समाप्ती. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती आहे. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये तुम्हाला या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 35. थँक्यू डीजे. वाटा सुपर डुपर मुकाबला अगदी रंगलाय. चुरशीचा मुकाबला. 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. यश आलाय बॉलिंग करण्यासाठी. ओव्हर नंबर 2 मध्ये 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. शुभम लोखंडे ओव्हर आहे. या सगळ्या टीमच्या आशा पल्लवित आहेत या खेळाडूकडे. या टीमच्या आशा भरपूर आहे, क्षमता आहे या खेळाडूकडे. गेले कित्येक वर्ष कमी कालखंडामध्ये आपल्या खेळाच्या जोरावरती भरपूर मोठमोठ्या बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा खेळाडूने गाजवलेल्या आहेत. 18 बॉल 35. पहिला बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, फिल्डिंगला जवाब आहे. वा, बॅटिंग करणाऱ्या टीमने नो बॉल साठी डीआरएस घेतलेला आहे. चला, दोन्ही टीमला एक एक डीआरएस आहे. करणने इथे म्हणजेच बॅटिंग करणारी टीम चेंबूरने नो बॉल साठी डीआरएस ची मागणी केलेली आहे. चला, फेअर डिलिव्हरी आहे. हा नो बॉल नाही आहे, त्यामुळे बॅटिंग करणारी टीम तुम्ही रिव्ह्यू गमावलेला आहात. यापुढे तुम्हाला वापरता येणार नाही आहे. फेअर डिलिव्हरी आहे. बॉल भरपूर लांब पडलाय, त्यामुळे योग्य टप्प्यावर हा बॉल रिलीज झालेला आहे. चेंबूर टीम तुम्हाला यापुढे रिव्ह्यू घेण्याची मुभा नाहीये. तुमच्याकडे एक डीआरएस होता, तो तुम्ही गमावलेला आहात. नऊ धावा धावफलकावरती आहे. चांगला बॉल यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खोला टाकला, आणखीन एक सिंगल मिळते.
अगदी चुरशीचा रंगलाय. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 धाबा. आता 16 बॉल आणि 33 धाबाचं इक्वेशन आहे. 33 धाबांची आवश्यकता आहे. 16 मध्ये 33. 10 धाबा धावफलकावरती. इथे आणखी एक चॉप करण्याचा प्रयत्न पॉइंट रिझनला आहे. डेंजर एंडला धोक्याची घंटा. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. यश यांची गोलंदाजीत कमालीची पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलला मोठ्या प्रमाणामध्ये महत्व दिलं गेलंय या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 11 धाबा धावफलकावरती आहे. 11 धाबा. चला कॅमेरामॅनचे बाजूला जे प्रेक्षक आहेत थोडस बाजूला बा. आणखीन एक यावेळेला ड्राईव्ह केलाय परंतु ओ माय गॉड अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. वा फिल्डिंगचा परफॉर्मन्स काय एफर्ट्स आहे काय परफॉर्मन्स राहिला या संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 धाबा. अजूनही 2 बॉलसाठी शिल्लक आहे. 12 धाबा धावफलकावरती आहे. चांगला बॉल यावेळेला. आणखीन एक चांगली फिल्डिंग होते. सिंगल इथे थेंबे थेंबे तळे साचे. बूंद बूंद से सागर भरता हुआ नजर आ रहा है. एक एक धावासाठी लढावं लागतं या मॅच मध्ये. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 13. यशने धावा खर्च केल्या 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. शुभम लोखंडे सारख्या बलाढ्यवान खेळाडूला अगदी थांबवलाय. काय गोलंदाजी केली आहे. कुठल्याही प्रकारचा रूम दिला जात नाहीये. सुपर डुपर गोलंदाजी. चांगला बॉल यावेळेला ड्राईव्ह केला. मी थांबणार नाहीये. शुभम लोखंडेचा हा ट्रेडमार्क. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ठोकडी जिंक. थँक्यू डीजे. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती आहे. बारा बॉल आणि 26 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 26 धाबा. व्हॉट अ सुपर डुपर मुकाबला आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे शुभम लोखंडे तर एकीकडे हा संघ आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. राज आणि टीम इथे पाहत आहे. आता बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. वीरा आलाय. ज्या खेळाडूने बॉक्स क्रिकेट भरपूर गाजवलंय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 12 मध्ये 26 मॅच ऑन आहे. इथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सुरू आहे. तोही सामना चुरशीचा होतोय. 12 बॉल आणि 26 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉल तयार. 12 मध्ये 26. पहिला बॉल करणच्या बाट मधून डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू सीमारेषा पार. हा चौकार. चला कॅमेरामॅनच्या जे बाजूला प्रेक्षक आहेत विनंती करतोय थोडेसे बाजूला वा. 11 बॉल आणि 22 करायचे आहेत आता मॅच मध्ये. 11 मध्ये 22. आणखीन एक यावेळेला तो क्षेत्र निवडलाय. लगातारच्या 2 बॉल वरती 2 धमाके. करण सोडाच्या बाट मधून. करण का बल्ला ठोक बल्ला. चौकार. ठोकडी जिंक. करणच्या पहिल्या 2 बॉल वरती 2 आक्रमण इथे पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या 4 ने झपकन मुसंडी मारते. 25. 10 बॉल आणि 18 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 10 मध्ये 18. सामना जिंकण्यासाठी 25 धाबा धावफलकावरती आहे. आणखीन एक यावेळेला तो क्षेत्र निवडायचा. खरा फिल्डिंग.
टप्पा टप्पा टप्पा, बोटाला झटका, हाताला चटका, बॉल सीमारेषा पार पार. लगातारच्या 3 बॉलवर 3 धमाके. अगदी बोटाला झटका, हाताला चटका, बॉल सीमारेषा पार. टीमची धावसंख्या 29. आता 9 मध्ये 14. 3 चौकार लगातारचे कलाटणी आणले या मॅच मध्ये. 9 बॉल आणि 14 धाबांची आवश्यकता आहे. आणखीन एक यावेळेला ड्राईव्ह केलाय ऑन साइडला मी ते सिंगल. 8 मध्ये 13. आता 8 बॉल आणि 13 धाबांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या 30 धाबा धावफलकावरती आहे. 8 मध्ये 13. वा बॉल बुलेट. शुभम लोखंडेचा बॅट मधून आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार पार पार, चौकार. आता 7 मध्ये 9. 7 बॉल आणि 9 धाबांची आवश्यकता आहे. हा व्हाईट बॉल. आता 7 मध्ये 8 करायचे आहेत. 7 बॉल आणि 8 धाबांची आवश्यकता आहे. सिंगल मिळते. सिंगल ओव्हरची होती समाप्ती. टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 36. 6 बॉल आणि 7 धाबांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 7 धाबा तुम्हाला या मॅच मध्ये करायची आहे सामना जिंकण्यासाठी. 6 मध्ये 7. सहा बॉल आणि 7 धाबा आता करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलाय उभं नंबर 4 मध्ये. 6 मध्ये 7 करायचं आहे. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. शुभम लोखंडेच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार, चौकार. आता 5 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 3 करायचे आहेत. आणखीन एक. वा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची बॉल सीमारेषा पार. मुंबईचा वंडर बॉय. आणखीन एक धमाका. सामना फिनिश.